मी लग्नात काय काय दिलं होतं मुलीला? झाली दिली ती लग्न त्यांचं त्यांनीच करून घेतलं होतं, पण मानपान आम्ही आमचं केलं. बरं, का किती मुलं आहेत तुम्हाला? 2च मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. बरं, आणि हे शिक्षण कुठे केली पोरांची काय? पोरांचं शिक्षण डिग्री केली पंढरपूरला. बरं, ही जी BSc केली इथल्या कॉलेजला बरं. फलटणच्या. व्यवसाय काय तुमचा? शेतीच की काय, कसं काय? हो, माझी बोट तुटली होती तरी पोरांच्या शाळेसाठी मी कापलं जात होते. नाही हलत नाही. बोट तुटली होती तरी मावशी म्हणतायत मी पोरांच्या शिक्षणासाठी कामाला जात होते. SP जे निखिल पिंगळे म्हणून आहे, जे यापूर्वी DCP होते पुणे शहरला, एक चांगले अधिकारी आहेत SP म्हणून, त्यांची भेट गेल्यानंतर तुम्ही काय त्यांच्याकडे मागणी करणार? मला न्याय पाहिजे. तुम्ही कधी जावायला म्हणलं नाही का की आपण बसून मिटवूया, नका असं करू काय? लय विनंती 3 वर्ष त्यांच्या पाया पडत होतो. बर बर, मुलीला नीट वागवा, मुलीला नीट वागवा, त्रास देऊ नका. तर नाही ऐकलं त्यांनी. शेवट आम्हाला FIR करावी लागली त्यांच्या. शेवटचा पर्याय शेवटचा पर्याय काय करणार मग. पण तिथं बी नाही दखल घेतली आपली. महाराष्ट्र. आमच्या मुलाची हाऊस झाली नाही, अंगठी करून आण किंवा फ्लॅटसाठी पैसे, आमक्याने गाडी घेऊन दिली 4 चाकी. माझी ऐपत नाही एवढी. काय 30 गुंठ्याचे किती पैसे येणार आहेत? विकले तरी येईल का तिथं एक इंच तरी पुण्यात जागा? जावई म्हणतो फ्लॅट घेऊन द्या. हा, बर, मग या संदर्भात पोलीस स्टेशनला वगैरे तक्रार काय केलेली आहे? केलेली आहे की FIR केली. किती दिवस झाले? 8 दिवस झाले का? बर बर बर. तरी अजून काही दखल नाही त्यांनी घेतली. दखलची अशी अपेक्षा आहे की संबंधित जे आहे कदम कुटुंबीय, त्यांनी लग्नामध्ये मानपान केलेलं नाही असं त्यांचं म्हणणं होतं. तुम्ही काय लग्नात मानपान वगैरे केलं का? हा केलं. काय झालं? रडू नका. इकडे कॅमेऱ्याकडे बघा, इकडे बघून सांगा काय झालं ते. हे दुःख आहे खरं तर. बघायला गेलं महाराष्ट्रामधल्या आई वडिलांनी नक्की काय केलं पाहिजे? आई बाप काय करू शकतात? आई बापाला रडण्याशिवाय इथं पर्याय राहिलेला नाही. एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होतं ना, कुठल्या आईला पाहत खरं तर. कुठून द्यायचं? 30 गुंठे जमीन. सरकारने याची दखल घेतली पाहिजे. इकडं बाप भाऊक झालेला आहे, इकडं आई भाऊक झालेले आहे. महाराष्ट्र पोलिसांनी, सातारा पोलिसांनी, सातारचे SP जे निखिल पिंगळे म्हणून जे आहेत, त्यांनी याची दखल घेतली पाहिजे खरं तर या प्रकरणाची. कुठून देणार ही लोक? फ्लॅटला पैसे कुठून देणार? सोनं नाणं कुठून देणार? तुमच्या मुलांची शिक्षण कशी पूर्ण केली तुम्ही? मजुरी करून. मजुरी कुठं जायचं? मजुरी करायला राहणार दुसऱ्याच्या राहणार. मग ते जावायला सांगितलं नाही का आम्ही मजुरी करून पोरं शिकवलेत, BSc केमिस्ट्री झाली? माहिती की सगळं त्यांना. मग नमस्कार, मी तानाजी करचे. तुम्ही पाहता ER न्यूज मराठी. आज आपण सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यामधल्या खराडेवाडी या गावामध्ये आलेलो आहे. खराडेवाडी या गावामध्ये येण्याचं कारण मुख्य असं आहे की महाराष्ट्रामध्ये नुकत्याच काही दिवसांपूर्वी किंवा काही महिन्यांपूर्वी एक प्रकरण घडलं होतं पुण्यामध्ये, वैष्णवी हागवणे प्रकरण. वैष्णवी हागवणे प्रकरणामध्ये प्रकरण झाल्यानंतर एक हायलाईट मॅटर आहे म्हणून संपूर्ण मीडियाने ते प्रकरण उचलून धरलं. वैष्णवी हागवणेला न्याय मिळवून देण्यासाठी संबंधित जे यंत्रणा आहेत त्या मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्या आणि हे प्रकरण हायलाईट झालं आणि त्यातल्या जे आरोपी होते ते आजही जेलमध्ये आहेत. मात्र अशी अनेक प्रकरणं महाराष्ट्रामध्ये होत आहेत. वैष्णवी हागवण्याच्या प्रकरणानंतर सरकारने खरं तर महिला सक्षमीकरणामध्ये स्ट्रॉंग भूमिका घ्यायला हवी होती, पण अद्यापपर्यंत महाराष्ट्र सरकारने यासाठी कोणती पावलं उचलली आहे ते समोर आलेलं नाही. मात्र अशा घटना ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहेत. याच अशीच घटना एक फलटण तालुक्यातल्या जे खराडेवाडी गाव आहे त्या खराडेवाडी गावातल्या कदम कुटुंबियांसोबत झालेली आहे. नक्की काय प्रकार झालेला आहे किंवा काय घडलेलं आहे ते ती जी संबंधित एक युवती आहे तिला आपण ते विचारणार आहे. तिचे आई वडील दोन्ही साईडला तुम्ही पाहू शकता उभे राहिलेत माझ्या. त्यांचं घर पाहू शकता, घराची परिस्थिती पाहू शकता. 2 एकर जमीन आहे जेमतेम. तुम्हाला जमीन किती आहे काका? 30 गुंठे. 30 गुंठे जमीन आहे. सॉरी, मी 2 एकर म्हणालो, मात्र 30 गुंठे फक्त जमीन आहे. आणि 30 गुंठे जमीन असताना जावयाच्या अपेक्षा काय आहेत त्यांच्याकडं? नाव सांगा बरं. माझं नाव किसन यशवंत कदम. अच्छा, बरं. हे कुठलं गाव काय आहे? खराडेवाडी. खराडेवाडी, तालुका फलटण, जिल्हा सातारा. बरोबर. काय घडलेलं तुमच्या मुलीच्या बाबतीत? तिला सासरची लोक हे करतात, म्हणजे जाचाट करतात, त्रास देतात. बरं, काय म्हणणं आहे नक्की सासरच्या लोकांचं? काय आमच्या मुलाची हाऊस झाली नाही, अंगठी करून आण किंवा फ्लॅटसाठी पैसे, आमक्याने गाडी घेऊन दिली 4 चाकी. माझी ऐपत नाही एवढी. काय 30 गुंठ्याचे किती पैसे येणार आहेत? विकले तरी येईल का तिथं एक इंच तरी पुण्यात जागा? जावई म्हणतो फ्लॅट घेऊन द्या. हा, बरं,
मग या संदर्भात पोलीस स्टेशनला वगैरे तक्रार काय केलेली आहे का? केलेली आहे की एफ आय आर केली. किती दिवस झाले? 8 दिवस झाले का? बर 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 हा, हा. तरी अजून काही दखल नाही त्यांनी घेतली. दखल घेत नाहीत नाहीत घेतली काही दखल अजून. म्हणजे फलटणचे पोलीस काय दखल घेत नाहीत. घेतलीच नाही. एफ आय आर आहे आमच्याकडे त्यांची ते ऑनलाईन केलेली. बर मग ते फ्लॅट मागतात, त्यांना सांगितलं नाही का तुम्ही आता फ्लॅट कुठून द्यायचा, अंगठ्या कुठून द्यायच्या? मला तर 30 गुंठ जमीन आहे. पुण्यामध्ये तर फ्लॅटचे रेट कोट्यावधी रुपये आहेत. मग कसं करायचं? तर काय करायचं? आत्महत्या करून सुद्धा होत नाही त्या. होत नाही. कसं होणार? मूल्य नांदवत नाहीत का ते? नाहीत नांदवत. बर मारहाण करणं हे करणं चालूच आहे त्यांचं. मुलगी आणून सोडली की तुम्ही जाऊन आणली? आम्ही जाऊन आणली पुण्यातनं. तिला मारहाण केली. बर 1 महिनाभरच नेली होती पुण्यात. तर मारहाण केली तिला ना. आम्हाला रात्रीच्या त्यानं 10 वाजता फोन केला. ती वाकड पोलीस स्टेशनला गेली. तिथं एफ आय आर नोंदवली तिनं आणि आम्हाला फोन केला. मग आम्ही इथून गेलो आणि तिला घेऊन आलो सकाळी 6 वाजेपर्यंत. वाकड पोलीस काय म्हणले? नाही, तिकडं तुमची केस नोंदवा म्हणले. इथं झाला हे प्रकार आम्ही घेतलाय नोंदवून तुमचा. काय आमच्याकडे ती एफ आर कॉपी बी आहे वाकड पोलीस स्टेशनची. अच्छा तुझं नाव काय ताई? निकिता प्रतीक नाळे. निकिता प्रतीक नाळे. आणि हे नाव कुठलं आहे? नाळे तिकडूनच आहे की इथलं? हा, सासरकडचं नाव. बरं इथलं नाव काय? निकिता किसन कदम. कदम. अच्छा काय शिक्षण झालं तुझं? माझी बीएससी झाली केमिस्ट्री मधून. बीएससी केमिस्ट्री. हा. अच्छा हम्म. तर काय नक्की मिस्टरांचं काय म्हणणं आहे? तू आता इथं आलेले एफ आय आर झालेले तुमच्या म्हणजे फिर्यादी वगैरे झालेत, काय नक्की म्हणणं काय? त्यांनी लग्न झाल्यापासून अंगठी केली नाही, लग्न करून दिलं नाही, साखरपुडा केला नाही. कुणी अंगठी केली नाही? माझ्या वडिलांनी त्यांना. बर हा हा हा. पण लग्न जमवण्याआधी असं ठरलं होतं की अंगठी त्यांनी करायची, लग्न ती करून घेणार होती लोक. आम्ही आधी तसं ठरवूनच केलं होतं. पण तरी लग्न झाल्यानंतर त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली 3ऱ्या दिवसापासून तुम्हाला? हा. बरं. आणि नंतर मी म्हंटल होईल सरळ, व्यवस्थित होईल, आज होईल उद्या होईल. परत नंतर लग्न झाल्यानंतर 3 महिन्यातच मला प्रेग्नेन्सी राहिली होती. प्रेग्नेन्सी मध्ये पण अशीच भांडणं. काम मला त्रास व्हायचा म्हणून मी जास्त काम करत नव्हते. काम करत नाही म्हणून सासूबाई मिस्टरांना सांगायच्या काम करत नाही. मिस्टर म्हणायचे बाळ खाली कर आणि मला मोकळं कर, बर डिवोर्स दे, सारखं चालूच होतं. नंतर हॉस्पिटलमध्ये पण घेऊन जात नव्हते. नंतर असंच काम करत नाही म्हणून मी काम करायची, सगळं काम करायचं, जडापीचं सगळं काम करायचं. नंतर 7व्या महिन्यात बाळ माझं खाली झालं असतं तेव्हा. पण असंच दवाखाना डॉक्टरांकडे जाऊन ते व्यवस्थित होऊन 9व्या महिन्यात बाळ झालं. बाळ झाल्यानंतर पण असाच त्रास सुरू. काम करत नाही, अंगठी घेऊन दिली नाही, वडिलांनी फ्लॅट साठी पैसे दिले नाहीत. तुम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला नाही का की माझ्या वडिलांना 30 गुंठे जमीन आहे, मी कुठून देणार अंगठी? त्या लोकांना सगळं सांगितलं. काय करतात तुमचे मिस्टर? ते मायक्रोस्कॅन वायफाय कंपनीत जॉब करतात, इंजिनियर आहेत. इंजिनियर आहेत? हा. पती इंजिनियर आहेत आणि पतींची असं यांचा आरोप आहे पतींवरती की पतींची अशी अपेक्षा आहे की संबंधित जे आहे कुटुंब, कदम कुटुंबीय, त्यांनी लग्नामध्ये मानपान केलेलं नाही असं त्यांचं म्हणणं होतं. तुम्ही काय लग्नात मानपान वगैरे केलं का? हा गेलता की. काय झालं? रडू नका. इकडे कॅमेऱ्याकडे बघा, इकडे बघून सांगा काय झालंय ते. हे दुःख आहे खरं तर बघायला गेलं महाराष्ट्रामधल्या. आई वडिलांनी नक्की काय केलं पाहिजे? आई बाप काय करू शकतात? आई बापाला रडण्याशिवाय इथं पर्याय राहिलेला नाही. एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होतं ना, कुठल्या आईला पाहत खर तर कुठून द्यायचं 30 गुंठे जमीन? सरकारने याची दखल घेतली पाहिजे. इकडं बाप भाऊक झालेला आहे, इकडं आई भाऊक झालेले आहे. महाराष्ट्र पोलिसांनी, सातारा पोलिसांनी, सातारचे एसपी जे निखिल पिंगळे म्हणून जे आहेत त्यांनी याची दखल घेतली पाहिजे खरं तर या प्रकरणाची. कुठून देणार ही लोक? फ्लॅटला पैसे कुठून देणार? सोनं नाणं कुठून देणार? कुठून द्यायचं या माणसांनी? आणि पोलीस स्टेशनला तुम्ही जी एफ आय आर दाखल केली त्याच्यामध्ये काय दखल घेतली का? एफ.आय.आर केली गेल्या सोमवारी. आणि मी काल गेले होते, काय प्रोसेस झाली तुमची. ज्यांच्याकडे गणेश यादव म्हणून त्यांच्याकडे चौकशीसाठी आहे एफ.आय.आर. तर त्यांना फोन केला तर ते बोलले की त्यांना नोटीस गेलंय, आता त्यांचा रोल संपला, आता त्यांना डायरेक्ट कोर्टाकडून जामीन घ्यायचा असला तर घेतील, तुला उद्या नाही तर परवा पंचनाम्यासाठी फोन करतो आम्ही असे म्हटले आणि फोन ठेवला त्यांनी. बाकी काय झालेलं नाही, बाकी काहीच बोलले नाहीत. मग मला विचारायचं होतं त्यांचा काय रोल आहे का नाही यात, की चौकशीसाठी त्यांना बोलवायचं का नाही, ते काय केलं का नाही त्यांनी. म्हणजे असा सगळा प्रकार आहे. सामान्य लोकांच्या घरातील मुलगी, त्या सामान्य, तुम्ही लग्नात काय काय दिलं होतं मुलीला?
झाली दिली ती लग्न त्यांचं त्यांनीच करून घेतलं होतं, पण मानपान आम्ही आमचं केलं. बरं, का किती मुलं आहेत तुम्हाला? 2च मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. बरं, आणि हे शिक्षण कुठे केली पोरांची काय? पोरांचं शिक्षण डिग्री केली पंढरपूरला, बरं ही जी BSc केली इथल्या कॉलेजला बरं. फलटणच्या. व्यवसाय काय तुमचा? शेतीच की काय, कसं काय? हो, माझी बोट तुटली होती तरी पोरांच्या शाळेसाठी मी कापलं जात होते. नाही हलत बोट तुटली होती तरी मावशी म्हणतायत मी पोरांच्या शिक्षणासाठी कामाला जात होते. खर तर भयानक प्रकार आहे हा महाराष्ट्रामध्ये चालू असलेला. सत्य घटना आहेत त्या पाठीमागं दाबल्या जातात आणि जे हायलाइट मॅटर आहेत तेवढेच उचलून घेऊन हे सगळं प्रकार चालतो. की पोरांची शिक्षण कुठे पूर्ण केली का? इथं माध्यमिक शाळेत आणि पंढरपूरला आणि मुलगी इथं पलटणला. BSc झाली. मग तुम्ही कधी जावायला म्हणलं नाही का की आपण बसून मिटवूया नका असं करू काय? लय विनंती, 3 वर्ष त्यांच्या पाया पडत होतो. बर बर मुलीला नीट वागवा, त्रास देऊ नका. तर नाही ऐकलं त्यांनी. शेवट आम्हाला FIR करावी लागली त्यांच्या. शेवटचा पर्याय. शेवटचा पर्याय काय करणार मग, पण तिथं बी नाही दखल घेतली आपली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे सध्याचे गृहमंत्री आहेत त्यांनी हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवावा. खरं तर महाराष्ट्रातल्या लोकांनी एक कदम कुटुंबियांवरती आलेली ही वेळ, संकटाची वेळ, तर सामंजस्यपणानेच ही गोष्ट मिटायला हवी होती. 3 वर्षापासून त्यांचं म्हणणं आहे की आम्ही विनंत्या करत होतो, मला त्या विनंत्या मान्य झाल्या नाहीत. महाराष्ट्रामध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा अवेलेबल असताना हा सगळा प्रकार चालू आहे, हे खूप दुर्दैव आहे. मग आता काय सरकारला नक्की मागणी काय मावशी? काय माझ्या पोरीला न्याय मिळावा. न्याय मिळावा. अच्छा, काय दुसरं मागणार? न्याय मिळावा हीच अपेक्षा आहे. का आता काय SP जे निखिल पिंगळे म्हणून आहेत, जे यापूर्वी DCP होते पुणे शहरला, एक चांगले अधिकारी आहेत SP म्हणून, त्यांची भेट घ्यायला गेल्यानंतर तुम्ही काय त्यांच्याकडे मागणी करणार? मला न्याय पाहिजे. मला सासरच्या लोकांनी खूप त्रास दिलाय. चुलत सासऱ्यांनी तर मला असं, बाळ माझं लहान होतं 6 महिन्याचं, तेव्हा असंच काम करत नाही म्हणून हा रडायचा खूप. मला होईल तेवढं मी काम करायची आणि रडायचा. तर हा आजारी होता आणि याला मी औषध पाजून रूम मध्ये झोपवत होते. रात्री 8 वाजल्या होत्या. दारू पिऊन आले सुरेश गंगाराम नाळे यांनी माझ्या मांडीवरून बाळ हिसकावून घेतलं आणि मला रूम मधून बाहेर काढली आणि मला शिवीगाळ सुरू केली त्यांनी त्या दिवशी. तुमच्या मुलांची शिक्षण कशी पूर्ण केली तुम्ही? मजुरी करून. मजुरी कुठं जायचं मजुरी करायला? राहणार दुसऱ्याच्या राहणार. मग ते जावायला सांगितलं नाही का आम्ही मजुरी करून पोरं शिकवलेत, BSc केमिस्ट्री झाली? माहिती की सगळं त्यांना. चुलत भावाच्या पोराला पोरगी दिली. हो. कुणाला दिली मुलगी? सख्या चुलत भावाच्या मुलाला मुलगी दिली. त्यांना सगळी परिस्थिती. कुणाला दिली म्हटली मुलगी? सख्या चुलत भावाच्या मुलाला दिली. सख्या चुलत भावाच्या मुलाला तुमच्या? मग त्यांना सगळी परिस्थिती माहिती? हो, माहिती त्यांना. ही अवस्था आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने हे जे प्रकरण आहे कदम कुटुंबियांचं आणि नाळे कुटुंबियांचं, यामध्ये हस्तक्षेप करून खरं तर पुन्हा एकदा वैष्णवी हगवण्यासारखं प्रकरण या महाराष्ट्रामध्ये पुन्हा घडू नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कॅमेरामॅन अवधूत पाटीलसह मी तानाजी करचे, फलटण.